हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्राईट माइंड्स. आज आपण पाहणार आहोत मार्कोनिकॉप्स वर्सेस अँटी मार्कोनिकॉप्स रूल. सुरुवातीला पाहूया इंट्रोडक्शन. लेट मी स्टार्ट. डू यू नो व्हाय हायड्रोजन हॅलाइड ॲड्स इन अ स्पेसिफिक वे टू अल्किन्स? The secret lies in the Markovnikov rule and anti-Markovnikov rule. Let's make it simple. तुम्हाला माहीत आहे का हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल HBr अल्किनमध्ये नेहमी ठराविक पद्धतीने ॲड होतात? याचं उत्तर आहे मार्कोनिकॉव्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूल. चला सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हॉट इज मार्कोनिकॉव्स रूल? मार्कोनिकॉव्स रूल काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. The Markovnikov's rule states that when hydrogen halides adds to an unsymmetrical alkene, the hydrogen atom goes to the carbon that already has more hydrogen atoms and the halogen goes to the carbon with fewer hydrogens. मार्कोनिकॉव्स रूल काय सांगतो? जेव्हा हायड्रोजन हॅलाइड एका अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड होतात तेव्हा हायड्रोजन अशा कार्बनवर अटॅच होतो त्याच्याकडे जास्त हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि हॅलोजन अशा कार्बनवर अटॅच होतो ज्याच्याकडे कमी हायड्रोजन ॲटम्स आहेत. एक्झाम्पल आहे प्रोपेन प्लस HBr. इट गिव्स 2 ब्रोमोप्रोपेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट्स. ओके, नेक्स्ट पाहूया. व्हाय डज दिस हॅपन? This is due to the stability of the carbocation intermediate. The more stable carbocation forms leading to the Markovnikov's product. हे का होतं? कारण रिॲक्शनमध्ये कार्बोकेटाइन इंटरमिडिएट तयार होतात आणि जास्त स्टेबल कार्बोकेटाइन तयार होण्यासाठी हायड्रोजन हा ॲड होतो. ओके, नेक्स्ट पाहूया anti-Markovnikov's rule. But when peroxides are present, the anti-Markovnikov's rule applies. Here, hydrogen attached to the carbon with fewer hydrogens and halogens goes to the carbon with more hydrogens. आता येथे अँटी मार्कोनिकॉव्स रूल काय सांगतो? पण जेव्हा परऑक्साईड प्रेझेंट असतं तेव्हा अँटी मार्कोनिकॉव्स रूल हा लागू होतो. येथे हायड्रोजन कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनवर अटॅच होतो आणि हॅलोजन जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बनवर अटॅच होतो. ओके, एक्झाम्पल आहे प्रोपेन प्लस HBr. इट गिव्स 1 ब्रोमोप्रोपेन. ओके, नेक्स्ट दिलेला आहे की डिफरन्सेस मार्कोनिकॉव्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूलचा. तर सुरुवातीला पाहूया काही पॉईंट दिलेले आहेत. पहिला आहे कंडिशन. तर मार्कोनिकॉव्स रूलमध्ये कंडिशन त्यामध्ये परऑक्साईड हा प्रेझेंट नसतो, तो अब्सेंट असतो आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूलमध्ये परऑक्साईड हा प्रेझेंट असतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मेजर प्रॉडक्ट. हायड्रोजन गोज टू कार्बन विथ मोर हायड्रोजन ॲटम. मार्कोनिकॉव्स रूलमध्ये काय होतं? जो हायड्रोजन आहे तो अशा कार्बनवर अटॅच होतो जेथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूलमध्ये काय होतं? हायड्रोजन अशा कार्बनवर अटॅच होतो की जेथे हायड्रोजन कमी प्रमाणात असतात, लेस. ओके, नेक्स्ट आहे मेकॅनिझम. मार्कोनिकॉव्स रूलमध्ये मेकॅनिझममध्ये कार्बोकेटाइन इंटरमिडिएट हा तयार होतो आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूलमध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतो. ओके, नेक्स्ट क्विक रिकॅप पाहूया. सो रिमेंबर नॉर्मल कंडिशन्स मार्कोनिकॉव्स रूल विथ परऑक्साईड अँटी मार्कोनिकॉव्स रूल. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा नॉर्मल परिस्थितीत मार्कोनिकॉव्स रूल आणि पण परऑक्साईड असलं की अँटी मार्कोनिकॉव्स रूल. ओके, म्हणजे असं लक्षात ठेवायची की जेव्हा नॉर्मल कंडिशन असेल म्हणजे नॉर्मल रिॲक्शनमध्ये तेव्हा मार्कोनिकॉव्स रूल हा लागू होतो, पण जेव्हा तेथे परऑक्साईड हे प्रेझेंट असतं तेव्हा अँटी मार्कोनिकॉव्स रूल
लागू होतो. ओके, आता आपण येथे पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये मार्कोनिकॉप्स रूल व्हर्सेस अँटी मार्कोनिकॉप्स रूल आपण स्टेप वाईज पाहिलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही क्युरीज असतील तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय. कसं आलंय?